एका मराठी पोराने दिल्ली हलवली आहे. अख्ख्या भारतातून प्रत्येक घरातून भगतसिंग दिल्लीकडे येण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 20 जुलैला ऐतिहासिक मोर्चात मोदींचं सरकार कोसळणार असं दिसतंय. 20 जुलैला भारत दुसऱ्यांदा स्वतंत्र होणार, कारण अभिजित दिपकेनं घोषणा केली आहे आता धर्मेंद्र प्रधानचा नाही, थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा पाहिजे. सोशल मीडियावर लोकांच्या कमेंट बघा. हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. मोदी सरकार म्हणजे अलिबाबा आणि 40 चोरांची गँग आहे. जंतर मंतरवरची ही गर्दी आणि या घोषणा बघून मोदी शहांना घाम फोडलाय. अभिजित दिपके उपोषणाला बसलेला आहे, पण इथे आतमध्ये प्रचंड गर्दी आहे. मगाशी मी तुम्हाला गर्दी दाखवलेली होती. पूर्वीपेक्षा गर्दी तिपटीनी चौपटीनी वाढलेली आहे. पोलिसांनी मोठमोठ्या गाड्या आणून ठेवलेल्या आहेत. पोलिसांची वरुण वन ही व्हॅन आहे आणि उद्या मोर्चाच्या वेळेला काही गडबड झाली इथे तर पोलिसांनी सगळी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की हा मोर्चा निघूच देणार नाहीयेत. लोकांचं असंही म्हणणं आहे की अभिजित दिपके जरी बसलेले असले उपोषणाला तरी त्यांनाही उद्या रात्री किंवा आज रात्री जबरदस्तीने उचललं जाईल. लक्षात घ्या, नरेंद्र मोदी सरकार घाबरलेलं आहे. एका उपोषणाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घाबरतात. लाज वाटली पाहिजे या लोकांना, कारण 21 मुलांनी नीटची परीक्षा करणाऱ्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ते लक्षात घ्या, तरी सरकारला अक्कल आलेली नाही आहे. आणि अभिजित दिपके रणांगणात उतरलेला आहे. मुलांनी असं ठरवलेलं आहे की आंदोलन पुढे चालू ठेवायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये. 20 जुलैचा मोर्चा हा निघालाच पाहिजे हे लक्षात घ्या. आणि निघणार. हजारो विद्यार्थी इथे येणार आणि मोदी सरकारच्या दरवाजावर धडका मारणार. आम्ही अमित शहाना घाबरत नाही, आम्ही मोदींना घाबरत नाही, आम्ही या अतिशय दळबद्री सरकारला सुद्धा घाबरत नाही, असं या मुलांचं म्हणणं आहे. किती याच्यामध्ये गर्दी आहे बघा. हे बाहेरून दाखवतोय आम्ही गर्दी तुम्हाला, पण आतमध्ये जाऊया आपण, बघूया पोलीस सोडतात का आतमध्ये. आपण उचलणार का आज अभिजित दिपकेला विषयी पोलीस काही बोलत नाहीयेत. पोलीस कमिशनर बदललेला आहे बघा इतक्या दिवसांनी. इथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा घाबरलेले आहेत याचं चिन्ह दिसतंय, पण तरुणांचा उत्साह मोठा आहे. आपण दाखवूया ना किती गर्दी आहे आणि काय घोषणा होत आहे. या इथे ये रे, बघा बघा गर्दी केवढी आहे बघा. प्रचंड गर्दी आहे. संध्याकाळ व्हायला आली आहे, लाईट्सही कमी होत आहेत, पण गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. केवढ्या प्रचंड गर्जना होत आहेत, गदारोळ होत आहेत, भाषणं होत आहेत. उत्साह बघा तरुणांचा, बघा उत्साह. इथे गर्दी नाही सांगणाऱ्यांची एक दाट गचात गेलेत. आता इतकी गर्दी आहे आणि याच गर्दीला नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत, याच गर्दीला अमित शहा घाबरलेले आहेत. पण ज्या पद्धतीने सोनम वांगचुक सरांचं उपोषण हे 15 दिवसांच्या वर जाऊ लागलं त्यावेळी लोकांना काळजी वाटायला लागली. त्यासोबतच आज त्यांच्यासोबत जे काही सरकारने केलेलं आहे, सफेद कपड्यामध्ये त्यांना लपेटून एखाद्याची अंत्ययात्रा न्यावी त्या पद्धतीनं त्यांना घेऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर लोकांमध्ये आक्रोश प्रचंड वाढलेला आहे. आणि ॲज अ कार्टूनिस्ट मला असं या ठिकाणी वाटतं की आपल्या लेखण्या असतील, आपले ब्रश असतील, या सगळ्याच्या विरोधात उठले पाहिजेत. ही एक देशातली सर्वात मोठी लढाई आहे आणि तरुणाईने या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. तुम्ही बघाल एखादा महासागर उसळावा त्याप्रमाणे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. काशीनाथ मुंबई से आए हो सर, आपके साथ मुंबई से आए हो आप? कहाँ से? मुंबई में रहते? मुंबई अंधेरी। क्यों आए हो यहाँ? मैं आंदोलन के लिए आया हूँ सर. हम तो आंदोलन में, अन्ना आंदोलन में भी थे, ये आंदोलन में आप यहाँ भी आ गए? हाँ हाँ सर. तो क्या दिख रहा है आपको यहाँ? नहीं, ये जो सुबह जो किया है लोग ने आधी रात में, मोदी जी का काम सब रात में ही होते हैं. नोटबंदी रात में, ये जो भी करना है रात में ही करते हैं. मोदी जी रात में ही करते हैं. हाँ, मोदी जी दिन में कुछ नहीं करते. कुछ भी. महाराष्ट्र सीएम रात में ही शपथ लिया था सुबह 4 बजे, वो भी आपको पता है. आप भी हमारे महाराष्ट्र के रवीश कुमार है. आपका देख के तो हम लोग आए इधर, बहुत अच्छा लगा. रवीश कुमार मुझे बोल रहे हो? मैं रवीश कुमार को मुंबई का निखिल वागले तो बोलो. नहीं, तो आपका आप बताइए आपका क्या कहना है? नहीं सर, क्या होगा आगे? नहीं, विधान हम लोग जाएंगे, संसद भवन तक घेरना है और घेरेंगे, और जब तक वो राजीनामा देगा ये आंदोलन खत्म नहीं होगा. राजीनामा अच्छा. देना पड़ेगा शिक्षा मंत्री को. अच्छा, आप कहाँ की है? यूपी। यूपी की है? कहाँ से आई है? अभी तो दिल्ली में ही रहते हैं, ग्रेजुएशन कर रहे हैं और आप डरती नहीं है? डर तो लगता है लेकिन काम डर तो लगता है लेकिन आप आई है? जी, डर तो
तो लगता है लेकिन घर वाले family क्या में- कहते हैं? घर पे बताया नहीं। घर में बताया नहीं? वैसे वो बीजेपी सपोर्टर नहीं है, वो गवर्नमेंट सपोर्टर नहीं है, बट स्टिल उनको ये डर लगता है कि आपको अरेस्ट किया जाएगा? जी मारपीट हो गई या तो जो फिर भी भी है। आप आई हाँ तो यहाँ रहेगी? तो अभी तो यही हूँ अभी मैं। देखो 20 जुलाई को मोर्चा है तो हाँ आप जी। उसमें शामिल हो जाएगी? हाँ बिलकुल. तुम्ही कुठून आलात? मी हिंगोलीवरून आले सर. हिंगोलीहून आलात? हा नाव सांगा. वसमत रोहिणी इंगोले. मी वसमतवरून आलेली आहे आणि खास याच्यासाठीच मुंबईला आले आणि त्यातल्या त्यात माझे दोन्ही पाय आर्टिफिशियल आहेत सर. अच्छा. हा मी दोन्ही पाय आर्टिफिशियल आहे तरी पण इतक्या दूर तरी मी सुद्धा एवढ्या दूर आलात. पाठिंब्यासाठी कधी आलात आले तुम्ही? सर. मी काल आले सर. काय तुमचं म्हणणं आहे? सगळं बघा हो. एवढी गर्दी झाली आहे, हो ना. कशा घोषणा होत आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? यावर माझं म्हणणं आहे राजीनामा तर द्यायलाच पाहिजे सर. आणि त्यातल्या त्यात मी एक हँडिकॅप आहे सर, तर खूप काही फेस करावं लागतं. आणि सर कसं होतं माहितीये का, आम्ही पेपर द्यायला जातो, मग काही दिवसांना ते पेपर फुटतं सर. आमच्यासाठी किती अवघडाची नीटला गोष्ट बसलाय? आहे सर. नाही माझं टीएटी झालेलं आहे, माझं डीएड झालेलं आहे सर. टीईटीचा पेपर पण दरवेळेस फुटतो सर. बरोबर. हा, जास्तीत जास्त लोकांनी यायला पाहिजे, जास्तीत जास्त मुली पाहिजे सर या ठिकाणी. मुली आणखीन खूप आल्या तिकडे. हो सर, आणखीन खूप जास्त पाहिजे. आणि तुम्हाला इथे कानाकोपऱ्यातून सुरक्षित वाटतंय? हो सर, खूप जास्त. तरी पण खूप भीती आहे, पण आपले जे मुलं आहेत का ते ठीक आहे सर, पण सुरक्षित नाही. कधी काय होऊ शकतं इथं काही सांगू शकत नाही एवढे आपण. पोलीस आहेत, भीती नाही वाटत? हो ना सर, कधी काय होऊ शकतं काही सांगू शकत नाही. तरी कधी 20 दांगी- जुलैच्या मोर्चात तुम्ही सामील होणार? हो सर, हो सर, येणार तुमच्या सर. हिमतीला दाद Thank द्यायला you, sir, पाहिजे. thank you. हे मुंबईहून, हे पण मराठी आहेत. कुठून आलात? मुंबईवरून कुठून नवीन मुंबई? नवीन मुंबई नवी मुंबई. नाव काय? योगेश चव्हाण. बोला, काय तुमचं म्हणणं आहे? सगळं चाललंय. इस्तीफा दिला पाहिजे सर, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. एवढं हे झालं आता मला 2 दिवस झाले इकडे येऊन. मी बघितलं आज सकाळचं जो दृश्य होतं ते बघण्यासारखं नव्हतं सर. सोनम वांगचूक वांगचूक जसं नेलं तो बरोबर नव्हता. तुम्हाला न्याय बघितलं का? हां बघितलं, मी इथंच होतो. सकाळी उठलोच होतो आणि बोललो फ्रेश होऊन आपलं काम करू परत, हे नारे बिरे लावू. तर तेवढ्यात ते आले असे इथून पाठीमागून आले. मी जरा लांब होतो, मी आलो तेवढ्यात आणि एवढं त्यांना घाण उचलून नेलं सर ते 5-6 जणांनी. ते खूप बघण्यासारखं नव्हतं. माझं हृदय असं धडधडत होतं की हे काय चालू आहे. काय वाटलं तुम्हाला? हृदय धडधडत होतं की म्हणजे हे काय चालू आहे. मी मग तुम्ही पहिल्यांदा काय केलं? आम्ही आलो तिथून तोवर तर इथून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन गेले. आम्ही तिथून धावत आलो ना सगळे. तुम्ही सगळे वाचवायला आला, हां येतच होतो तेवढं त्यांनी नेऊन. पण पोलीस मध्ये पडले. पोलीस तर खूपच सगळे मदत पडले. पोलिसांनी सगळ्यांनी लाठीचार्ज पण केला सगळं. त्या 4-5 जे त्यांच्या सोबत होते ना, ज्यांनी पहिला विरोध केला म्हणजे नाका नेऊ असं नका करू, त्यांना त्यांनी जरा हातापायी केली त्यांच्यासोबत. तरी सुद्धा तुम्ही इथे राहिला राहिला 20 सर. जुलैच्या उलटा मोर्चात सामील अजून होता. जास्त जोश वाढला इथं राहिल्यावर की असं नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणून तर आज तुम्ही एवढी गर्दी बघता. गर्दी तर खूपच वाढलेली आहे. खूपच मी वाढली बघतोय. सर, प्रचंड. नेहमीपेक्षा गर्दी खूप वाढलेली आहे. मैं कहना चाहता हूँ आपके माध्यम से देश के जो भी जो गार्जियन जो बच्चों के माँ बाप हैं उनको मैं अपील कर रहा हूँ कि ये नेता किसी के भी नहीं है. आप अपने बच्चों का भविष्य देखिए. आप किसी भी पार्टी में है, किसी को भी वोट दीजिए, उससे नहीं, लेकिन देखिए कि चल क्या रहा है देश में. अगर नीट का और अभी CBSE ये पेपर जब लीक होंगे तो जो बच्चों फ्यूचर है वो फ्यूचर कहाँ पे जाएगा. और ये सरकार तो ऐसी जो तानाशाही हो गई, ये इस्तीफा नहीं लेगी क्योंकि ये पूरा जो 150 जो हमारा जो पॉपुलेशन है सब टेकन फॉर ग्रांटेड ले ली है ये. क्योंकि पैसा दे के ये वो MP बनाती है ना, तो मंत्री को इस्तीफा कैसे, कौन से मुंह से ये मांगेगी. वो भी बोलेंगे ना हमने आपको पैसा दे के हम यहाँ पे आए हुए हैं. तो ये मुद्दा चल रहा है. यूपी का कोई भी ऐसा एक एग्ज़ाम नहीं है जो लीक ना हो. मैंने यूपी पुलिस की 2024 में तैयारी करी. आप मानोगे नहीं, मेरे घर वाले मेरे से बात नहीं करते थे. क्यों? क्योंकि मैं लाइब्रेरी में जा रहा था. घर के काम करना मैंने मना कर दिया था. क्यों? क्योंकि मेरे एग्ज़ाम का प्रेशर था. मैंने 2000 रुपये का किराया देके मेरा सेंटर, उन्होंने दिल्ली में रहता हूँ, मेरा सेंटर गोरखपुर डाल दिया. मैं गोरखपुर पेपर देने गया हूँ. पेपर दे के बाहर निकला हूँ, आधे घंटे बाद घर पहुँचता हूँ, पता लगता है कि पेपर लीक हो गया. अब एक बच्चे की मेंटल स्टेट पे क्या बीतेगी. आज के टाइम में एग्ज़ाम्स के बाद रिजल्ट का प्रेशर नहीं होता. आज के टाइम ये रहता है कि एग्ज़ाम के बाद पेपर तो नहीं लीक हो जाएगा, इस चीज़ का डर रहता है. और मैं अपने दोस्त भी हैं जो पहले बीजेपी को सपोर्ट करते थे, वो लोग भी मतलब बहुत वो हो गए कि ये मतलब ऐसे क्यों हो रहा है. और मैं यही कहना चाहूँगा, जो भी लोग देख रहे हैं इसके थ्रू, वो कहते हैं कि ये CJP का प्रोटेस्ट है, हम क्यों जाएँ. तो भाई मैं तो ये कहूँगा बीजेपी वाले भी यहाँ आएँ, वो बच्चों की बात समझे. ये कोई CJP का प्रोटेस्ट नहीं है, ये है एजुकेशन सिस्टम को ठीक करने का प्रोटेस्ट. मैं तो कह रहा हूँ कि बीजेपी का कोई नेता है, मैं उनको भी सपोर्ट करूँगा. आम आदमी का, समाजवादी पार्टी का, आम आदमी पार्टी का कोई भी नेता है, हमें नेता से मतलब नहीं है. हमें मतलब है कि हमारा एजुकेशन सिस्टम ठीक होना चाहिए. तो ये सरकार की गलती है. इसमें सिर्फ बीजेपी या कांग्रेस नहीं है, कोई भी सरकार आए. सरकार की गलती है. आप कह रहे हो कि 2014 से पहले पेपर लीक होते थे, तो 2014 से पहले कांग्रेस मैं थी, नहीं कह रहा पेपर 2000 लीक. मैं एक बात बता रहा हूँ, सरकार की गलती है.
कांग्रेस के टाइम पे भी पेपर लीक हुए, कांग्रेस को हटाया हमने, हाँ। मगर अब बीजेपी के टाइम भी पेपर लीक हो रहे हैं, तो फिर क्या फायदा हुआ हमारे बीजेपी को लाने का, ये कहने का वो मतलब है। मैं कट्टर कांग्रेसी हूँ। हाँ, अच्छी बात, कांग्रेस होना भी अच्छी बात नहीं नहीं, है, बिल्कुल अच्छी बात है। जो देश का साथ दे उसके लिए रहना है। प्रचंड गर्दी आहे बघा, प्रचंड गर्दी आहे बघा, ही गर्दी बघा. पोलीस सांगतायत इथून जा, तरी लोक हटायला तयार नाहीयेत.